दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना. श्रोतेहो नमस्कार. आमच्या सर्व श्रोत्यांना दीपावली पर्वाच्या अनेक अनेक शुभेच्छा. सादर करीत आहोत दीपावली पर्वातील सणांची माहिती. आज आपण लक्ष्मीपूजनाची माहिती घेणार आहोत. संकल्पना, लेखन आणि निवेदन केलं आहे देवेंद्र देशपांडे यांनी. तर श्रोते हो, ऐकूया लक्ष्मीपूजनाची माहिती. दिशा दिशातून या लक्ष्मीच्या दिसती पाऊल खुणा. श्रोते हो नमस्कार. आज दीपावलीचा चौथा दिवस. अश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन केले जातं. या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. लक्ष्मी ही फार चंचल आहे असं म्हणतात. त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून स्थिर लग्नावर करतात. त्यानं लक्ष्मी स्थिर राहते अशी श्रद्धा आहे. अनेक घरात या दिवशी श्रीसूक्त पठणही केलं जातं. व्यापारी लोकांचे हिशोबाचं नवीन वर्ष म्हणजेच विक्रम संवत लक्ष्मीपूजनानंतर सुरू होतं. या दिवशी पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात आणि त्यावर वाटी किंवा तबक ठेवून त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया इत्यादी दागिने ठेवून त्याची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाला बत्तासे आणि साळीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहामध्ये साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात आणि तिलाच लक्ष्मी मानून तिची यथायोग्य पूजा करतात आणि मग तिचा घरातील स्वच्छतेसाठी उपयोग करतात. केरसुणीनं घर स्वच्छ होऊन घरातील अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य दूर होतं असं मानलं जातं. प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्याचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणं हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्यानं आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुषण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शवल्या आहेत. काही कुबेर आणि लक्ष्मी एकत्र असल्यामुळेच कुबेर आणि त्याची पत्नी काही ठिकाणी इरेतीसहही दाखवले आहेत. यावरून असं दिसतं की प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतरानं या इरितीचं स्थान लक्ष्मीनं घेतलं आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीलाही प्रस्थापित केलं गेलं. अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचं म्हटलं जातं. तिला ज्येष्ठा, षष्ठी वा सटवी या नावांनीही ओळखलं जातं. लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता अशी दोन महत्वाचे मूल्य मनात रुजतात. ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचं प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवळ ज्ञान प्राप्त झालं म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केलं जातं आणि ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे तर मोक्षलक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात आणि दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळांच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला मांडणं असं म्हणतात. यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणं आदी विधी केले जातात. अशा प्रकारे देशामधील इतर अनेक राज्यांमध्ये पण पारंपरिक पद्धतीप्रमाणे लक्ष्मीपूजन हे धूमधडाक्यात साजरं केलं जातं. या लक्ष्मीपूजनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या वर्षांमध्ये लक्ष्मी माता आपल्या सर्वांवर कृपादृष्टी ठेवो हीच शुभेच्छा. भेटूयात पाडव्याचं महत्त्व जाणण्यासाठी उद्या. धन्यवाद.
श्रोते हो, आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेली ही प्रार्थना. गीतकार आहेत जगदीश खेवुडकर, संगीतकार प्रभाकर जोग आणि चित्रपट आहे थांब लक्ष्मी कुंकू लावते. दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, करू तिची प्रार्थना. शुभं करोति म्हणा मुलानो, शुभं करोति म्हणा. शुभं करोति कल्याणं, शुभं करोति जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवा धर्मी. दिशा दिशातून या लक्ष्मीच्या दिसती पाऊल खुणा, दिसती पाऊल खुणा. शुभं करोति म्हणा मुलानो, शुभं करोति म्हणा. शुभं करोति कल्याणं, शुभं करोति कल्याणं. या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा. शत्रुबुद्धीचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना, सौख्य मिळे जीवना. शुभं करोति म्हणा मुलानो, शुभं करोति म्हणा. शुभं करोति कल्याणं, शुभं करोति कल्याणं. दिव्या दिव्या रे दीपस्तार, कानी कुंडल मोती हार. दिव्या दिव्या रे दीपस्तार, कानी कुंडल मोती हार. दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना, रिवाज आहे जुना. शुभं करोति म्हणा मुलानो, शुभं करोति म्हणा. श्रोते हो, दीपावली पर्वाच्या निमित्तानं लक्ष्मी पूजनाची माहिती देणारा हा भाग संपला. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि निवेदन केलं होतं देवेंद्र देशपांडे यांनी.